बुलढाणा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। खामगाव शहरातील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट आणि सोनी रक्तपेढीचे संचालक डॉक्टर गोपाल सोनी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे। त्यांचा मृतदेह शेलोडी शिवारातील त्यांच्याच शेतात अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळून आला। या घटनेने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे। डॉक्टर सोनी यांच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्यानं हा घातपाताचा प्रकार असावा असा दाट संशय व्यक्त केला जातोय। घटनेचे गांभीर्य ओळखून खामगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीनं तपास चक्र फिरवली असून रात्री उशिरा 3 संशयितांना ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी सुरू आहे। डॉक्टर सोनी हे गेल्या अनेक वर्षांपासून खामगावात एकमेव रक्तपेढी चालवत होते आणि सामाजिक कार्यातही ते नेहमी अग्रेसर असायचे। रविवारी सुट्टीचा दिवस असल्यानं ते संध्याकाळच्या सुमारास एकटेच आपल्या शेतात गेले होते। मात्र तिथं गेल्यानंतर अवघ्या 1.5 ते 2 तासातच ते शेतात मृत अवस्थेत आढळून आले। त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। डॉक्टर सोनी यांच्या भावानं दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपासाला गती दिली असून या प्रकरणाचा सखोल चौकशीसाठी संभाजीनगर येथून विशेष वैद्यकीय पथक दाखल झालाय।